आजचा आपला विषय आहे दैवी प्रेमाचा वर्षाव. आणि सध्या आपण पवित्र आत्मा आपल्यामध्ये कशा रीतीने कार्य करतो याविषयी बोलत आहोत. आणि ह्या मालिकेतला आजचा हा 9वा भाग आहे. आणि आजचा विषय आहे दैवी प्रेमाचा वर्षाव. आणि ह्या संदेश मालिकेचं नाव आहे पवित्र आत्मा तुम्हामध्ये. आतापर्यंत आपण पाहिलं की कशा प्रकारे वेगवेगळ्या रीतीने देवाचा पवित्र आत्मा आपल्याला आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये सहाय्य करतो. पहिलं की देवाचं वचनाचं प्रगटीकरण तो आपल्याला देत असतो. देवाचं वचनाचा अर्थ तो आपल्याला कळवतो, त्याचं गूढ रहस्य किंवा प्रगटीकरण देतो. आणि वचन म्हटल्यानंतर फक्त पवित्र शास्त्रच नव्हे जे लिखित वचन आहे, तर वचन म्हणजे देवाचा शब्द, व्यक्ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. म्हणजे देवाचा पवित्र आत्मा आपल्याला देवाचं वचन आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्याविषयीचं प्रगटीकरण देत असतो. दुसरी गोष्ट आपण पाहिली की देवाचा पवित्र आत्मा आपल्याला एका दैवी लेवलला, सुपरनॅचरल लेवलला आपलं जीवन तो नेत असतो. आपण दैवी सामर्थ्याचा अनुभव दैनंदिन जीवनात घेत असतो. तिसरी गोष्ट, पवित्र आत्मा आपल्याला अद्भुत रीतीने मार्गदर्शन करतो, सामर्थ्य देतो आणि प्रार्थनेमध्ये देखील आपल्याला सहाय्य करतो. चौथी गोष्ट, देवाचा पवित्र आत्मा आपल्या शरीराला जीवन आणि आरोग्य देतो. हे आपण आतापर्यंत पाहिलं. आज आपण पाहू की आणखी एक पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आशीर्वाद, आणि तो म्हणजे देवाचा पवित्र आत्मा देवाची प्रीती किंवा देवाचं प्रेम आपल्या अंतःकरणात देत असतो. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय ह्याच्यामध्ये पौलाने याविषयी सांगितलेलं आहे. आपण वाचू रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचनं 1 ते 5. यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत, म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. आपण ज्या कृपेमध्ये आहोत तिच्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झालेला आहे. आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. इतकेच नाही तर संकटातही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते. आणि आशा लाजवत नाही, कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. रोमकरास पत्र 5, 1 ते 5. 5वं वचन बघा. या ठिकाणी महत्त्वाचं काय सांगितलेलं आहे बघा, की आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. होईल नाही तर झाला आहे. आता पौल आत्मिक जीवनात आपली प्रगती कोणत्या कोणत्या टप्प्याने होत असते या 5 वचनात तो आपल्याला सांगत आहे. पहिली गोष्ट, आपल्याला देवाबरोबर शांती मिळते, देवाने आपल्यामध्ये शांतता निर्माण होते. दुसरी गोष्ट, त्याच्या कृपेमुळे आपल्याला देवाच्या कृपेत आपल्याला प्रवेश मिळतो विश्वासाने, की देवाच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी. तिसरी गोष्ट, आपल्याला गौरवी आशा त्याने दिलेली आहे, की काही जरी झालं तरी तो आपल्याबरोबर आहे, आपण त्याच्या हातात आहोत. ही आशा आपल्याला आहे की त्याचं नियंत्रण आपल्या जीवनावर आहे. चौथी गोष्ट ही की संकटातही आपण आनंद करतो, कारण आपल्याला माहीत आहे की संकटातही देव त्याचे उद्देश सिद्धीस नेत असतो. या 4 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात की जे आत्मिक जीवनातील टप्पे आहेत. आणि मग नंतर पौल सांगतो की कोणते परिणाम जर आपण संकटांना योग्य रीतीने तोंड दिलं, टिकून राहिलो, तर कोणकोणते परिणाम आपल्या जीवनात निर्माण होतात. पहिली गोष्ट टिकाव किंवा चिकाटी. दुसरी गोष्ट चारित्र्य. आणि तिसरी गोष्ट आशा, होप. आता ही लिस्ट थोडक्यात मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की ह्या शास्त्रभागामध्ये पौल सांगतो की आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे, ख्रिस्ताचे झाल्यामुळे कोणकोणते लाभ आपल्याला मिळालेले आहेत. पहिली गोष्ट, आपल्याला देवाबरोबर शांती आहे. दुसरी गोष्ट,
त्याच्या कृपेत आपल्याला प्रवेश मिळालेला आहे. तिसरी गोष्ट, आपल्याला त्याने गौरवी आशा दिलेली आहे की काही जरी झालं तरी तो आपल्याला कधी सोडणार नाही. तिसरी गोष्ट, आपण संकटातही धीर धरून टिकाव धरून राहतो. आणि मग धीर, चारित्र्य आणि आशा. आणि नंतर पाऊल सांगतो की देवाने त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव केलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे, शास्त्र सांगतं की देव प्रीती आहे. म्हणजे प्रीती हा देवाचा गुण आहे, माणसाचा नाही. माणसाची प्रीती वेगळी, मनुष्याचा प्रेम वेगळा आणि देवाचा प्रेम वेगळा. आणि ज्यावेळेस माणसाचं तारण होतो त्यावेळेस देवाचा पवित्र आत्मा, देवाचा प्रेम आपल्या अंतःकरणात ओतत असतो. दैवी प्रेमाचा आपल्याला अनुभव येत असतो. आणि मग ही जी प्रीती आहे, ज्याला ग्रीक भाषेमध्ये अगापे लव असं म्हटलेलं आहे, की दैवी प्रेम, देवापासूनचं, हे मानवी प्रेम नव्हे. आणि हे प्रेम, दैवी प्रेम कशा रीतीने प्रगट झालं? रोमकरास पत्राचा 5वा अध्याय वचन 6 ते 8 या ठिकाणी पाऊल काय लिहितो जरा ऐका. आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा, चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील. परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण किंवा प्रेमाचा पुरावा हा देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. रोमकरास पत्र 5, 6 ते 8. आता ख्रिस्त आपल्यासाठी आपण कसं असताना मरण पावला हे पाऊल या ठिकाणी सांगतो. आणि 3 शब्दात थोडक्यात सांगायचं म्हणजे, आपण जेव्हा दुर्बळ, पॉवरलेस होतो, कोणतंही सामर्थ्य आपल्या ठाई नव्हतं, तेव्हा स्वतःचं तारण करण्याचं, वाचवण्याचं. दुसरी गोष्ट, आपण अभक्त किंवा अधार्मिक असताना. आणि तिसरी गोष्ट, आपण पापी असताना. आणि अशा अवस्थेत असताना देवाने आपल्याला स्वीकारलं, आपल्यावर प्रेम केलं आणि ख्रिस्ताने स्वतःला आपल्यासाठी अर्पण केलं. तर देवाचं प्रेम, देवाची प्रीती ही देणारी आहे. मानवी प्रेम आपल्याला मिळाल्यानंतर आपण देतो, परंतु देवाचं प्रेम कोणती अपेक्षा करत नाही. हा फरक मानवी आणि दैवी प्रेमामध्ये आहे. तर पाऊल या ठिकाणी सांगतो की आपण देवासाठी काही करू शकलो नव्हतो, काही केलेलं नव्हतं, पापी असतो, अशा अवस्थेत त्याने आपल्यावर प्रीती केलेली आहे, विना अट विना शर्त. आणि नव्या करारामध्ये ह्या प्रीतीच्यामुळे, म्हणजे दैवी प्रीतीमुळे, ही दैवी प्रीती किंवा देवाचा प्रेम आपल्यामध्ये कसं निर्माण होतं हे सांगितलेलं आहे. पहिली गोष्ट ही की दैवी प्रेम किंवा देवाची प्रीती हे नव्या जन्माचा प्रतीक किंवा नव्या जन्माची खूण आहे. नवा जन्म किंवा माणसाचं तारण झाल्यानंतरच त्याला देवाच्या प्रेमाचा अनुभव येत असतो. पेत्राचे पहिले पत्राचा 1 अध्याय आणि वचन 22 आणि 23 या ठिकाणी पेत्र याविषयी काय लिहितो आपण वाचू. निदर्भ बंधुप्रेमासाठी तुम्ही आपले जीव सत्याच्या पालनाने आत्म्याच्याद्वारे शुद्ध करून घेतले आहेत. म्हणून एकमेकावर मनापासून निष्ठेने प्रीती करा, कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून, म्हणजे देवाच्या जिवंत व सर्वकाळ टिकणाऱ्या शब्दाच्याद्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात किंवा नव्याने जन्मलेले आहात. 1 पेत्र 1, 22 आणि 23. म्हणजे बघा, हे देवाचं प्रेम नवा जन्म झाल्यानंतर आपल्यामध्ये येत असतं. म्हणजे जोपर्यंत नवा जन्म किंवा तारण होत नाही तोपर्यंत माणसाला देवाचं प्रेम काय आहे, किती आहे याचा अनुभव येत नाही. नंतर योहान याविषयी दैवी प्रेमाबद्दल काय लिहितो आपण वाचू. योहानाचे पहिले पत्राचा 4 अध्याय आणि वचन 7 आणि 8 या ठिकाणी योहान असं म्हणतो, प्रियजन हो, आपण एकमेकावर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे. जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे व देवाला ओळखतो. जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही,
कारण देव प्रीती आहे. म्हणजे प्रीती हा देवाचा गुण आहे, मी तुम्हाला सांगितलं, हा माणसाचा नाही आहे. म्हणून प्रीती, खरं प्रेम काय समजायचं तर देव समजला पाहिजे. त्यावेळेस आपल्याला प्रेम काय आहे हे समजतं आणि त्याचा अनुभव येतो. 1 योहान 4:7 आणि 8. तर हे दैवी प्रेम हे नव्या जन्माची खूण आहे. नवा जन्म झाला याचा पुरावा आहे. माणसाचं तारण झालं याचा पुरावा आहे. कारण तो म्हणतो की जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे आणि तो देवाला ओळखतो, आणि जो प्रीती करीत नाही तो देवाला ओळखत नाही. म्हणजे इतकं स्पष्ट आहे. आता नंतरचा टप्पा की हे प्रेम, दैवी प्रेम आपल्याला मिळाल्यानंतर काय होतं बघा. रोमकरासपत्र 5 अध्याय वचन 5. आणि आशा लाजवत नाही, कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झालेला आहे. रोमकरासपत्र 5 अध्याय 5 वचन. म्हणजे नवा जन्म झाल्यानंतर देव आपल्यामध्ये त्याचा नवीन स्वभाव निर्माण करतो. नवीन निर्मिती आपल्या आत्म्यातून निर्माण होऊ लागते नव्या जन्मामुळे. आणि देवाचा पवित्र आत्मा, देवाचा प्रेम, देवाच्या प्रीतीचा वर्षाव आपल्या अंतःकरणात, आपल्या आत्म्यात करत असतो. आपल्याला देवाचं प्रेम किती अद्भुत आहे याचा अनुभव यायला लागतो की आपण कसे आहोत, आणि असं असताना देखील त्याने आपल्याला स्वीकारलं, त्याने आपल्यावर इतकी प्रीती केली, याचा आपल्या अंतःकरणात आपल्याला अनुभव येतो. आणि हे शब्दात आपण व्यक्त करू शकत नाही, हे फक्त अनुभवू शकतो की जे कधी संपत नाही, जे दैवी आहे. हे काही इमोशन किंवा भावना नव्हे, तर ही देवाची प्रीती आहे. हे पवित्र आत्म्याच्याच द्वारे आपल्याला हे प्रेम किंवा ही देवाची प्रीती मिळत असते, मिळू शकते. आता प्रभू येशू ख्रिस्ताने योहानकृत शुभवर्तमान याच्या 7व्या अध्यायामध्ये पवित्र आत्म्याच्या विषयी जे वचन दिलं त्यावेळेस त्याने काय म्हटलं जरा ऐका. योहानकृत शुभवर्तमान 7वा अध्याय 37 ते 39. मग सणाच्या शेवटल्या दिवशी, म्हणजे महत्त्वाच्या दिवशी, येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, कोणी तहानेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. त्याच्यातून म्हणजे त्याच्या आत्म्यातून, त्याच्या अंतःकरणातून, आतून. ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता, म्हणजे पवित्र आत्मा, त्याच्याविषयी त्याने हे म्हटले. तोपर्यंत पवित्र आत्मा दिलेला नव्हता, कारण येशूचा तोपर्यंत गौरव झालेला नव्हता, मरण आणि पुनरुत्थान. म्हणजे हे वचन पवित्र आत्म्याविषयी प्रभू येशूने सांगितलं होतं की प्रभू येशू ख्रिस्ताकडे तहानेला व्यक्ती जेव्हा येतो, तो तृप्त होतो. त्याने असं म्हटलं की ज्यावेळेस तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो त्यावेळेस तो त्याला पवित्र आत्म्याची देणगी किंवा दान देतो. आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा त्या व्यक्तीमध्ये येतो त्यावेळेस ती व्यक्ती तृप्त तर होतेच, त्यांची तहान तर भागवली जाते, पण त्यांच्याद्वारे इतरांची तहान भागवली जाते. त्यांच्या आतून जिवंत पाण्याची नद्या वाहू लागतात. म्हणजे त्यांच्याद्वारे इतरही आशीर्वादित होऊ लागतात. किती विशेष आहे ना का. आणि ह्या पवित्र आत्म्याच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की ज्यावेळेस पवित्र आत्मा मिळाल्यानंतर देवाचं प्रेम आपल्या अंतःकरणात येतं. ते मानवी प्रेम नाही. देव कसा आहे कसा नाही हे आपल्याला आपली नक्की खात्री होत असते. आणि हे काही शिकून, हे देवाच्या आत्म्याचं प्रकटीकरण आपल्या आत्म्याला असतं. हे काही सांगून होत नाही, हे काही शिकून होत नाही. हे देवाच्या पवित्र आत्म्याचं कार्य आहे. आणि आपण कसे आहोत
ह्या देवाच्या प्रेमापुढे आपल्याला कळतं की आपण हे असे असताना, आपण देवासाठी काही केलेलं नसताना, काही करू शकत नसताना त्याने एवढं आपल्यासाठी केलेलं आहे. आपण जसं आहोत तसं आपल्याला स्वीकारलेलं आहे हे आपल्याला कळायला लागतं. आणि मग ती तहानेली व्यक्ती ही इतरांसाठी आशीर्वादाचं माध्यम होते. त्या आत्म्याने भरलेल्या व्यक्तीच्याद्वारे इतर जण तृप्त होऊ लागतात, त्यांची तहान भागवली जाते. आणि मग पाऊल याविषयी काय म्हणतो आपण ऐकू. देवाच्या प्रीतीविषयी 1 कोरिंथीकरास पत्र याच्या 12व्या अध्यायामध्ये तो पवित्र आत्म्याच्या दानाविषयी सांगतो. आणि शेवटी तो म्हणतो की मी तुम्हाला आणखी एक अद्भुत असा मार्ग सांगतो, अ मोर एक्सलंट वे. आणि 1 कोरिंथीचा 13वा अध्याय आणि याच्या पहिल्या 3 वचनामध्ये पाऊल काय लिहितो जरा ऐका. मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषामध्ये बोलत असलो, पण माझ्या ठायी प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असं आहे. म्हणजे व्यर्थ बडबड आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळवता येतील इतका माझा दृढ विश्वास असला, पण माझ्या ठायी जर प्रीती नसली तर मी काहीच नाही. मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठायी प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. आणि हे खुद्द पाऊल म्हणत आहे. 1 कोरिंथ 13:1-3. आता हे समजून घेणं, समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे की पवित्र आत्म्याचे सर्व दानं, आपल्याला सर्व कला कौशल्य, आपण किती एक्सपर्ट असलो, परंतु दुसऱ्यांना आपण आशीर्वादाचं माध्यम ठरायचं असेल, देवाचं सामर्थ्य किंवा देवाचं ज्ञान, देवाची प्रीती आपल्याद्वारे जर त्यांच्यापर्यंत व्हायची असेल तर हे महत्त्वाचं आहे. आपल्याला जरी पवित्र आत्म्याचे दानं असले, इतर देणगे असले, परंतु देवाच्या प्रीतीत जर आपण चालत नसलो, जी प्रीती त्याने आपल्यामध्ये दिलेली आहे त्या प्रीतीने जर कार्य करत नसलो, प्रीती जर जीवन जगत नसलो, तर पाऊल म्हणतो की देवाचे उद्देश आपण पूर्ण करू शकत नाही, देवाच्या योजना आपण पूर्ण करू शकत नाही. आणि मग अशा वेळेस काय होतं की आपण वाजणारी थाळी आणि झणझणणारी झांज असे असतं. फक्त आरडाओरडा, ओरडून उपदेश, ओरडून गाणे, ओरडून हे ते, परंतु त्याच्यात देवाची प्रीती किंवा देवाच्या पवित्र आत्म्याचा टच हा नसतो. आपण कोणी तो म्हणतो की माझ्या ठायी प्रीती नसली तर मला काही लाभ नाही, मी काहीच नाही. म्हणजे बघा, देवाच्या प्रीतीचा अनुभव घेणं, देवाच्या प्रीतीत राहणं आणि चालणं हे किती महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेस देवाचा पवित्र आत्मा आपल्याला मिळतो, ज्यावेळेस पवित्र आत्म्याच्याद्वारे आपलं तारण होतं, ज्यावेळेस आपण आत्म्याने भरलं जातो, त्याच वेळेस देवाने त्याचं प्रेम, त्याची प्रीती देखील आपल्याला दिली असते. परंतु आपल्या ठायी देवाची प्रीती आहे हे आपण जाणून घेणं, त्याचा लाभ घेणं आणि त्या प्रीतीत चालणं हे महत्त्वाचं आहे. हे पाऊलाला सांगायचं आहे. आणि प्रीतीत जर चाललं नाही तर आपण किती, आपल्याला आत्म्याचे दानं असल्याने काही जरी असलं तरी आपण काहीच नाही. आता याची तुलना पाऊल 1 तिमोथेला पहिल्या पत्रात काय लिहितो त्याच्याशी आपण करूया. तिमोथेला पहिल्या पत्रात पाऊलाने काय लिहिलं जरा ऐका. 1 तिमोथे 1:5 आणि 6. ताकीद देण्याचा हेतू हा आहे की शुद्ध अंतःकरणात, चांगल्या विवेक भावात व निष्कपट विश्वासात उद्भवणारी प्रीती व्यक्त व्हावी. म्हणजे देवाचं शिक्षण, मार्गदर्शन जे काही आहे, बोध, ह्याचा उद्देश काय आहे की देवाची प्रीती ही व्यक्त व्हावी आपल्याद्वारे. हे सोडून कित्येक लोक व्यर्थ वटवटीकडे वळले आहेत. 1 तिमोथे 1:5 आणि 6. बघा, आता थोडक्यामध्ये जे काही पाऊलाने सांगितलं हे 3 टप्पे मी तुम्हाला सांगतो
की कशा रीतीने देवाची प्रीती आपल्यामध्ये येते किंवा देवाची प्रीती आपल्याला प्राप्त होते. दैवी प्रीती पहिलं नव्या जन्माच्या किंवा तारणाच्याद्वारे. ज्यावेळेस आपला नव्याने जन्म होतो, ज्यावेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवून त्याच्याकडे येतो, त्यावेळेस देवाची प्रीती आपल्याला प्राप्त होते. दुसरी गोष्ट, देवाच्या पवित्र आत्म्याच्या अधीन जेव्हा आपण होतो आणि राहतो, त्यावेळेस देवाची प्रीतीचा अनुभव आपल्याला येतो. आणि तिसरी गोष्ट, देवाची प्रीती आपल्यामध्ये असल्यामुळे ती आपल्या वर्तणुकीत किंवा दैनंदिन जीवनात व्यक्त होत असते किंवा दिसून येत असते. आणि त्याद्वारे आपण इतरांना आशीर्वादाचं माध्यम किंवा चॅनल होत असतो. जसं काय धबधब्याखाली उभा राहिल्यानंतर आपल्याला काही करावं लागत नाही, वरून ते पाणी पडत असतं. तसं आपण देवाच्या पवित्र आत्म्याच्या अधीन झाल्यानंतर, पूर्ण समर्पण केल्यानंतर, तो त्याच्या आत्म्याने, त्याच्या प्रीतीने, त्याच्या सामर्थ्याने, अभिषेकाने आपल्याला भरतो. आपल्याला काही करावं लागत नाही आणि मग त्याचा आत्मा आपल्याला चालवतो. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.